ऑन साईडला खूप चांगली फिल्डिंग राहिले, परंतु एक रन दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, कदाचित हा बॉल सोडला असता तरी चालला असता, कारण एकच रन मिळाली असती, परंतु आता इथे 2 रन मिळालेत. चला अष्टविनायक आगाशी ए वर्सेस SKCC B. नो बॉल, त्यावर प्रहार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. नो प्लस 6, षटकार 6 रन प्लस 1, 7 रन मिळतील. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. आगाशी ए वर्सेस SKCC B. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, आगाशी ए टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, SKCC B टीमचे कॅप्टन या. व्हाईट बॉल, आगाशी ए टीमचे कॅप्टन आलेले आहेत SKCC B. आगाशी ए टीमचे कॅप्टन येत आहेत चंद्रकांत कुर्ले साहेब, लायन्स क्लबचे जे सदस्य आहेत, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. चांगला फटका, सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. का बॅटिंग केली श्रावणी आणि वेदू. थँक्यू. 20 रन, 5 बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डिंग मात्र चांगली राहिले. फेकी येईपर्यंत सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर. यस, कोणी टॉस जिंकलेला आहे? हु वन द टॉस? मनीषा मॅडम, टॉस कोणी जिंकलाय? फिल्डिंग या बॅटिंग? बॅटिंग. अप्रतिम स्टाइलिश शॉट, आउट ऑफ द पार्क. षटकार 6. थँक्यू. काय बॅटिंग केले श्रावणीने, बॅटिंग जबरदस्त केले. 8 बॉलमध्ये 30 रन आतापर्यंत तिच्या बॅटमधून आपण पाहतायत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 34. बॉल फेकून झाले 3. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर वेबीला आपण पाहताय. श्रावणी 9 बॉलमध्ये 31 रन. वेदू यावेळेला आपण पाहतायत 1 रन मिळेल वेदूच्या बॅटमधून. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय ते फलकावर. अप्रतिम चांगला फटका. 1 रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. 36 रन. शेवटचा बॉल आहे. चांगला बॉल ऑफ साईडला. 1 रन मिळेल आणि 37-38 धावांचं लक्ष्य असेल. 38 रन्स टू विन. चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायची. वेळेची दिरंगाई न करताना देऊया आपण डीजेला संधी. आपण अक्षय मारुक यांना मी विनंती करेन की राजू तांडेल साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. राजू तांडेल साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. थँक्यू डीजे. या आपण स्वागत सन्मान करीत आहोत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. स्ट्राइक एंडकडे बेबी तर नॉन स्ट्राइक एंडकडे अनुराधा. विजयासाठी 38 रनचं टार्गेट सेट केले गेले. 38 रन विजयाकरिता आपल्याला पाहायला मिळतंय. 39 रन्स टू विन. 39. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहू शकाल. अतिशय चांगला बॉल होता.
पहिलाच बॉल डॉट. स्मिता पुढील बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एकच रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 1 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चांगला चिप शॉट पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. काय वेदूने बॅटिंग केली होती. क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. स्मिताचा पुढील बॉल. यावेळेला आपण पाहतायत फुलटॉस बॉल होता. परफेक्ट यावेळेला एलिव्हेशन नाही आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीये. एकच रन मिळेल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन. यानंतर आगाशी ए टीम आणि SK CCB दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. ऑन साईडला सुंदर पद्धतीने मात्र यावेळेला खेळले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. यावेळेला आपण पाहतायत यस नो बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर. यावेळेला नो बॉल. नो बॉल. नो प्लस 1. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 7 या धावसंख्येवर 7 रन्स. विजयासाठी 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. फ्रीटचा बॉल. अनुराधा कशा पद्धतीने खेळेल. ऑन साईडला बॉडमॅनचा चांगला वापर आणि एकच रन मध्ये कन्वर्ट यावेळेला होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 8. 21 रनची आवश्यकता 6 बॉलमध्ये. 6 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 31 रन असे सामन्याचे समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. आज आगाशी ए टीमला कोऑपरेट करताना अन्वय वर्तक यांना आपण पाहतायत. त्यांची स्पर्धा पुढील जरूर आपल्याला पाहायला मिळेल. याच महिन्यामध्ये अतिशय चांगली स्पर्धा पुरापाड्याच्या मैदानात पुढे येत असताना पाहायला मिळणार आहे. आणि यस गॉन. खास करून दर्शन म्हात्रे यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. कुणाल वर्तक असतील, ही संपूर्ण जी आयोजक टीम आहे वर्तक कंपनी, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद की पहिल्यांदा पुरापाडा गाव हे पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 रन्स. अतिशय चांगला हा बॉल. घ्या वेळेला एकच रन मिळते आणि संघाची धावसंख्या घनश्याम आम्हाला दर्शवत आहेत 9 वर जाऊन पोहोचली गेली 1 गडेच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. क्लीन बोल्ड दांडी गोल. बॅटर डाऊन. या वेळेला आपण पाहत आहेत विकेट डाऊन. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा दांडी गुल. क्या बात आहे. सुपर बॉलिंग बाय श्रावणी. थँक्यू. सहाना हॅट्रिक बॉल आहे आणि यावेळेला 3 बॉलवर 3 दांड्या गुल. काय बॉलिंग केले आतापर्यंत श्रावणीने. पहिली हॅट्रिक श्रावणीच्या नावावर. कॉंग्रॅच्युलेशन. मॅग्निफिसंट बॉलिंग. थँक्यू. मॅजिकल बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी करत यावेळेला थैमान घातलंय श्रावणी. डबल विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. विकेट हॅट्रिक तर साध्य केले. 4थी विकेट आल्यानंतर अगोदर 4 ट्रिक असायची, परंतु आता आपण पाहतायत डबल हॅट्रिक पाहायला मिळेल का. हा बॉल डॉट आणि अशा प्रकारे शेवटचा बॉल फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना. जाऊ द्या, 1 बॉल बोनस दिला तर कॉंग्रॅच्युलेशन. चला लगेच स्पार्टन टीम. आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. स्पार्टन टीम कॉंग्रॅच्युलेशन. एका साईडला संघ अष्टविनायक टीम कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. चला लगेच आपण फिल्डिंग स्पार्टन टीम फिल्डिंग सजून घ्यायची आहे आणि पुढील आवाज घनश्याम भोईर आमचे जवळचे मित्र साथी समालोचक.